मंडळी, पुण्याचं दर्शन तरी झालं, पुणे नवऱ्यानं तरी दाखवून आणलं आणि आता आम्ही ना कोल्हापूरच्या प्रवासाला निघालो होतो. तर अचानक असं पुन्हा प्लॅनिंग ठरलं की आपण पुण्याच्या मिनी बालाजीला जाऊया. तर इथून एंट्री होते बालाजी मंदिरकडे जाण्यासाठी. त्यासाठी ही आहे कमान. तर म्हटलं इथंच तुम्हाला दाखवावं. तर इकडे आहे आपली गाडी आणि उतरूनच घ्यायला पाहिजे, काही पर्याय नाहीये. अगोदरच वॉचमॅन वगैरे भरपूर आहेत इथे. तर बघते मी शूट करायला देतात का. ही आहे प्रति बालाजी पुणे मंदिराची कमान. मस्त आहे ना. प्रत्येक मंदिराची कमानमध्ये काहीतरी रहस्य असतं. त्याच पद्धतीने एवढं छान रेखीव काम केलेलं होतं. ते बघितल्यानंतर छान वाटलं. हे बघा वरच्या बाजूला. आणि इथे काय लिहिलं बघूया आपण. तर इथे अजून काही लिहिलेलं नाही, मला दिसलेलं नाही तसं काय लिहिलेलं वगैरे, पण बारीक एकदम मी ना शूट वगैरे केलेलं आहे. मिस्टरांची गाडी पूर्ण मागे थांबली आणि हा आहे ह्या रोडनं आपल्याला जायचं आहे. तर मिस्टर पण आले गाडी घेऊन. त्यांना मी इशारा केला असा, तर पूर्ण हाताचा असा केला. एक बोट हलवलं असतं तर त्यांना दिसलं नसतं. तर त्याच्यामुळे चलो पुढचा प्रवास गेलनाच बाहेर. चलो ठीक आहे. उद्या आहेस. गाडीत बसल्यानंतर आपल्याला इथून 1-2च मिनिटं लागतात मेन पॉइंटला पोहोचायला. तर पहिलं आपण ना इथे लेडीज उभं राहिली, बरोबर मेकअप चालू आहे रोडवरती उभं राहून. तर मॅडम जरा साईडला हॉल, तर आम्हाला गाडी पुढे घ्यायला बरं पडेल. इथं आहे पार्किंग. ऐकलं आणि तिथे सिक्युरिटी गार्ड होते. त्यांनी सांगितलं की पार्किंग इकडे आहे, गाडी पार्क केलेली आहे. आणि पूर्ण बघा, आज दिवसभरात बघितला नव्हता ना माझा लुक, तर हा आहे माझा पूर्ण लुक. आणि मंदिराकडे आता जाऊया. तर हे आहे मंदिर. पहिल्यांदाच तुम्हाला सगळ्यांना सांगते की इथे ना व्हिडिओ करण्यासाठी किंवा फोन आतमध्ये घेऊन जाण्यासाठी सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे मी जेवढं मला शक्य होत होतं ना, म्हणजे गपचूप म्हटलं तरी चालेल तेवढं मी व्हिडिओ केलेले आहेत. कारण की मला 2 ते 3 वेळा ते सिक्युरिटी गार्डनं सांगितले की मॅडम प्लीज मोबाईल ठेवून द्या. तर वारंवार एखादी गोष्ट जर कोण सांगत असेल ते बरं दिसत नाही, कारण की कोणाच्या हातामध्ये मोबाईल दिसत नव्हते. इथे काय होतं माहिती आहे का, एकतर मोबाईल तुम्ही गाडीमध्ये ठेवून या किंवा तुमचे जे इथे लॉकर आहे ते तुमचे एक कुपन दिली जाते आणि तुमचे मोबाईल इथे जमा करून घेतले जातात. ह्या पद्धतीनं मोबाईल ठेवायला सांगतात. किंवा फोन तुमचा स्विच ऑफ करून खिशामध्ये किंवा पर्समध्ये ठेवून द्या. हे आपल्याकडे ऑप्शन दिलेले असतात. तर त्याच्यामधले मला कुठलाच करायचा नव्हता. मला व्हिडिओ करण्यासाठी मोबाईल हवा होता. हे बघा इकडे हे छोटंसं तलावसारखं आहे, बांधवलेला तलाव म्हटला तरी चालेल, कुंड. तर इथून ना जेवढं शक्य होत होतं तेवढं मी व्हिडिओ वगैरे केले. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी नंतर ना दाखवते, पण ते इथे ना मी एकतर एवढ्या वर्षानंतर आले होते, पहिल्यांदाच आले होते. आणि त्याच्यामध्ये एवढ्या जोरजोरात ते पुकारायला चालू होतं. म्हणजे आतमध्ये आम्ही आलो, एकतर एवढं ऊन होतं, पाय भाजत होते, तरी पण ना आतमध्ये आलो आम्ही. चप्पल पण खूप लांब काढायचे होते. प्रवेश केला. त्याच्यानंतर एक मधमाशीचं पोळं असतं ना मोठंवालं, तर ते मंदिरच्या कमानीच्या बरोबर असं आडवं होतं. आणि ते मी बरोबर इथे पोचायला मला ना 4:45 वाजता म्हणजे आम्ही इथे पोचलो होतो आतमध्ये. पण ही सगळी लोक जी थांबलेली आहेत ती ह्याच्यासाठी थांबलेत की तिथं आतमध्ये प्रवेश हा बंद केला होता. कारण ते जे पोळं आहे मधमाशींचं पोळं ते काढण्याचं काम चालू होतं आणि खूप मोठं होतं. त्याच्यामुळे तिथे ना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या गाडीच्या तिथे जाऊन थांबा किंवा मंदिराच्या आवारापासून बाहेर जा. ते पण तुम्हाला ऐकवते जे पुकारत होते ते. मी त्याचा डायरेक्ट व्हिडिओ केला होता असा. तर त्याच्यामुळे ना सगळ्या लोकांना बाहेर तर जावं लागणारच आहे. आणि मंदिर ना आता 6 वाजेपर्यंत बंद राहील सांगितलेलं आहे. तर मला असं पण आज दर्शन घेऊनच घरी जायचं होतं, कारण की मी आले होते पहिल्यांदा. मी याच्या अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं आणि तिरुपतीला पण मी नाही गेलेली. तर त्याच्यामुळे म्हटलं आज किती वेळ पण होऊ देत, पण आपण दर्शन वगैरे घेऊनच जाऊ. 6 वाजता मंदिर ओपन होणार होतं. तर म्हटलं 1 तासाभरानं काय फरक पडत नाही. तर इथे ना मी ना काढले
फोटो काढले बाहेरच्या बाजूनच, आतमध्ये तर अजिबात अलाउड नाही आहे. तर बाहेरच्या बाजूनच मी घेतलं व्हिडिओ. जे जे इथे गेलेले आहेत ना लोक, खास करून आपण जे यूट्यूबर्स आहोत ना, ते प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर व्हिडिओ हा तरी करणं भागच असतो. कारण की आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे असतात, कुठे गेलो हे सांगायचं असतं, नवीन ठिकाण दाखवायचं असतं. पण काय करणार, प्रत्येक ठिकाणीचं होत नाही शक्य. आतमध्ये तर मोबाईल मी घेऊन जाणारच नाही आहे, असं पण रिस्क नको. तर आम्ही तिथून तिकडं जरासं तिकडं जाऊ. काढून घेतलं. सर्व भाविकांनी इकडे लक्ष द्यावे. मंदिरमध्ये मोहोळ काढण्याचे काम सुरू असल्यामुळे दर्शन अर्धा तास बंद राहील. तरी आलेल्या सर्व भाविकांनी पार्किंग परिसर व चप्पल स्टँड समोर थांबून घ्यावे. धन्यवाद. अशा पद्धतीनं सूचना वगैरे झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं तोपर्यंत प्रसाद वगैरे घेऊ, या गाडीमध्ये सगळं ठेवता येईल. म्हणून मी मंदिराच्या परिसरातून बाहेर येत होते, तर मला इथं खमंग असं प्रसादाचा वास आला. म्हणून मी थोडंसं आतमध्ये आले, जिथे की इथं एंट्री नाही आहे बरं का. जिथं बनवतात तिथे बाहेरच्या बाजूला स्टॉल लावलेले आहेत प्रसादाचे. तरी पण मी आतमध्ये आले, फक्त मला खास बघायचे होते. तर इथे 40 रुपयाला 1 लाडू, 100ला 3 लाडू असे हे प्रसादाचे लाडू आहेत, पण जास्त मोठे मोठे होते. तर इथे प्रसाद पण घेतला आणि त्याच्याबरोबर मला खूप म्हणजे खूप तहान लागली होती. पण पाणी तर सारखं सारखं किती पिणार, प्रसादाची पिशवी तर हातातच आहे. पण मी घेतलेला आहे इथे उसाचा रस, छान असा पांढरा शुभ्र दिसतोय ना, कारण की ह्याने ऊस आहेत ना ते चकचकीत घासून पांढरे शुभ्र केलेत. मिशी आली, म्हटलं उभं राहून पिण्यापेक्षा बसून पिऊया. असा पण आपल्याला 1 तासभर घालवायचा आहे. थोडंसं घातलं मीठ आणि मस्तपैकी उसाचा रसाचा स्वाद घेतला. मिस्टरांनी काय पिलं नाही, कारण की त्यांना प्यायचा होता चहा. इथं बासुंदी चहा पण होता, पण मी तर चहा घेत नाही. तर त्याच्यामुळे घेत नाही म्हणजे कधीतरी घेते, कधीतरी नाही असं. हां, पूर्ण पण बंद केलेला नाही आहे. पण उसाचा रस ना मस्तपैकी श्वास न घेता मी 1 ग्लासभर पिऊन टाकला आणि त्याच्यावर थोडेसे व्हिडिओ पण केले. आणि आता ना मिस्टरांना एक गोष्ट दिसली इथे, ते म्हणजे आहे लहानपणाची आठवण. म्हणजे ते तेव्हा जेव्हा मिस्टर माझे स्कूलला जायचे ना, तेव्हा ना शाळेच्या बाजूला बोर होते, छोटेवाले बोर असतात ना, मी कधीही खाल्लेले नाही आहेत. तर ते बोर होते, ते मिस्टरांना दिसले इथे. मग बोलले की चल आवर पटकन, मला ते बोर वगैरे घ्यायचे, तर दाखवते तुम्हाला बोर म्हणजे काय. तर इथे ना म्हणजे होतं बऱ्यापैकी, आवळा होता, बोर होतं, अंजीर होतं आणि काय 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 होतं. परत काय म्हणताय त्याला, विसरलीस काय म्हणतात त्याला. तर हे बघा, ह्याच्यामध्ये बघा चिंच होती, शेंगा होत्या. तर हे बोर जे की मिस्टरांनी शाळा म्हणजे मुंबईला होते ना ते शाळेला, तेव्हापासून इकडे आल्यानंतर खाल्ले नव्हते. मग म्हटलं ठीक आहे, आता समोर दिसलेतच तर घेऊ थोडेसे. म्हणून इथे ते माप छोटंवालं दिसतं का तुम्हाला, ते 1 माप 20 रुपयाला होतं. हे बघा चिंचा, आंबा, तोंडाला पाणी येत होतं. पण मी ह्याच्यातलं परत शिंगाडा होता खास करून. तर मी तरी आश्चर्य झालं मला की शिंगाडा इथे कसं काय. तर शिंगाडा ना थोडासा असा खराब झाल्यासारखा होता. मी ना मला वाटते बरेच वर्षानंतर म्हणण्यापेक्षा मी ॲक्च्युली हे मंदिर पाहिलंच नव्हतं, कधीच पाहिलं नव्हतं. पहिल्यांदाच आले ते म्हणजे मिनी बालाजी पुणे इथे आले. आणि माझ्याबरोबर असं घडलं बघा बाद. तर आम्ही इथे पोहोचलो, थोडंसं रस्ता मॅपला लावून वगैरे, जवळपास रस्ता पुण्यापासून निघाल्यानंतर एक 10-15 मिनिटांनी विचार केला तर आलोयच. तर येऊ आतमध्ये, थोडंसं हायवेपासून आतमध्ये आहे. तर तसं ठरवलं, आलो. पण गाडी पार्किंग वगैरे केली. जाईपर्यंत काहीच घोषणा वगैरे नव्हत्या, काय पुकारलं नव्हतं. आणि तिथे गेलो चप्पल काढून आतमध्ये जायला, तोपर्यंत अनाउन्समेंट चालू झाली की मंदिरमध्ये मधमाशींचं ते पोळं असतं ना, ते काढण्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यामुळे सर्व भाविकांनी
आपापल्या गाडीत जाऊन बसा किंवा मंदिराच्या आवारातून बाहेर जावा, कारण की एखादी माशी, हे बघा इथे येऊन बसलीच माशी, ती काय साधी होती. आपापल्या गाडीजवळ जाऊन थांबा म्हणून सांगितलं होतं, कारण की मधमाशीचं जे पोळं होतं ना ते खूप मोठं होतं. लहान मुलं पण आहेत, जर बाय मिस्टेक जर चावलं तर कोणाला तर काहीतरी प्रॉब्लेम झाला तर कोण जबाबदार त्याच्यासाठी सांगितलं त्यांनी. तसं आहे. ह्याच पावलाने आम्ही मागे आलो आणि नाही ना अजून, ते आत्ताच पुकारलं ना त्यांनी. 6 वाजता आम्ही गाडीत येऊन बसलोय. आता 1 मिनिट, 1च मिनिट. तर गाडीत येऊन बसलोय, आत्ताच त्यांनी पुकारलं होतं 6 वाजता मंदिर चालू केलं जाईल म्हणून. 6ला 5 मिनिटं कमी आहेत आणि ह्यांची लगेच गडबड, चलकी चलकी. एकतर अजून त्यांनी पुन्हा पुकारलं पण नाहीये की बाबा मंदिर ओपन. अरे होय, पण ते अजून त्यांचं ते मधमाशीचं पोळ्याचं पूर्ण तरी झालंय का? लाईन लागेल काय तिथे? पण मोबाईल अलाउड नाहीयेत, फोटो काढायला अलाउड नाहीये, आतमध्ये मोबाईल घेऊन जायला अलाउड नाहीये, गाडीत ठेवायचं किंवा त्यांचे लॉकर आहेत, काही पैसे घेतात आणि त्यांच्या लॉकरला वगैरे ठेवून देतात, अशी सिस्टम आहे. तर मी आता ना जेवढं बाहेरच्या बाजूने जे शूटिंग केलेलं आहे तेवढंच व्हिडिओ अपलोड करू शकते. आता आतमध्ये जाता मी फोन ना गाडीतच ठेवणार आहे, कारण की जर तिकडे लॉकरला ठेवले, कुठे गेले, हा ती एक कुपन देतात, पण नको, रिस्क घ्यायलाच नको. मी गाडीतच ठेवून जाणार आहे. तर नवरोबाला माझ्या आता बहुतेक कुठं ते काय लागलं बघा, ऐकायला येतं का? घडलं कसं? डान्स कसं करतात ती? सरळ हो ना, सरळ होऊन एकदा वन्स मोर एकदाच नाही दिसत नाही, एकदा इकडे इकडे. हा असं वाकडं होऊन डान्स करतात म्हणे. तर चलो पहिला आता दर्शनचं लाईन ओपन झाले म्हणे, रांगेला माणसं तरी जात आहेत, तर आम्ही पण मधूनच घुसतो, कारण की संध्याकाळचे वाजले 6. खरंच मी ना मंदिरात जाऊन आले आणि प्रसाद खाल्लाय, त्याच्यामुळे पाणी पितायत. आणि प्रसाद काय होता मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आले, माझ्या वाटणीचा प्रसाद. तर हा आहे भात, मसाले भात. तर हा असा प्रसाद दिला जातो. दर्शन छान झालं, मूर्ती पण मस्त होती. महत्वाचं म्हणजे मला आज आरती मिळाली. 1 मिनिट थांबा ना, प्रत्येक वेळी व्हिडिओच्या मध्ये कशाला करायचं? मी बोलते ना गाडी चालू केली, असा माझा नवरा आहे ना, काय सांगू तुम्हाला. तर आरती पण गावली आज मस्तपैकी. दर्शन झालं, म्हणजे आरतीला आम्ही तिथे गेलो. देवाची ही इच्छा होती की मधमाशीचं पोळं उठायचं. मी 6 वाजेपर्यंत थांबायचे, आत्ता 6:45 वाजलेली आहेत आणि दर्शन छान झालं. रांगेतून जावं लागलं, रांग पण मोठी होती. आणि साहेबकडे आता ना आपल्या ओरिजिनल रूपमध्ये येत आहेत. शायनिंग करायसाठी गॉगल घातला होता, तर तो आता ना गॉगल काढून ना 40 वरती आले. बघू चष्मेस. तर प्रसाद एकतर मी हात पण धुतला नव्हता आणि तुम्हाला पण दाखवायचा होता. बालाजीचा प्रसाद सगळ्यांसाठी घ्या तुम्ही, ह्याच्यातला थोडासा घेतला. तर आता ना आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी. थोडंसं इथून बाहेर जाते, कारण की बाकीच्या गाड्या आहेत. आमची गाडी काढल्यानंतर दुसरी गाडी लागेल इथे. गोविंदा. असं म्हणतात की देवाच्या इच्छेपुढे काहीच चालत नाही, तर खरंच आहे. कारण की मला इथे आज आरतीला देवानं थांबवून घ्यायचं होतं, त्याच्यामुळे ना थोडंसं मोहोळचं काम हे निघालं मधीच आहे ना. सकाळी पण आम्ही निघालो होतो पहाटे, म्हणजे अंधार होता तेव्हा, आणि आता पण आम्ही घरी जाईल तेव्हा पण पूर्ण अंधारच असणार आहे. जरा काच वरती घ्या होती, आवाज जरा जास्त येतोय गरगर हायवेच्या रोडचा. आणि मी ना थांबून थोडंसं व्हिडिओ करायचा होता, व्हिडिओचा एंड करायचा होता, पण एक तर थंडी वाजायला लागले, खूप खडखड वाजायला लागले. आणि त्याच्यात म्हणजे आम्हाला प्रवास फास्टमध्ये करून लवकरात लवकर घरी जायचंय, कारण की आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 10 आणि आता आम्ही आहे कराडमध्ये.
तर त्याच्यामुळे ना अजून आमचा प्रवास जवळपास कराड ते कोल्हापूर किती किलोमीटर आहे? 70 ते 80 किलोमीटर अजून आम्हाला प्रवास करायचा आहे. तर त्याच्यामुळं आणि इकडे आमची बॅटरी लो पण झाली. आता कपॅसिटी जेवढी सकाळीचा उत्साह होता ना, जे चेहऱ्यावरती एक ना असं काय म्हणतात त्याला, हावभाव किंवा एक स्माईल असं होतं ना, ते निघून गेलेलं आहे. इकडे असं डिम झालेलं आहे. आता कधी एकदा त्यांना अंथरुणात पडतोय असं झालंय. त्याच्यामुळं थांबून व्हिडिओ कुठं करायचं म्हटलं तर नको म्हटलं, जाऊ देत. कारण की तिथे माझं 10-15 मिनिटं जाईल आणि तेवढ्या वेळेमध्ये ना आम्ही भले ते 5-6 किलोमीटर का असे ना, पण तेवढं अंतर पार करू म्हणून थांबले नाही. गाडीतच व्हिडिओचा एंड करते. लाईट लावलेली आहे, बाहेर सगळीकडे अंधार आणि मी आता काच पण खाली घेतली होती, थोडस वारं येऊ दे म्हणून, किंचित जास्त नाही त्याला पुढे तर ना इथे आता थोडस ऍक्सिडेंट होता वाचले. बापरे डेंजर. मिस्टरांनी शिवी घातली कारण की इकडे हे ट्रॅक्टर आहे ना, त्याला पुढचे चाकं काढलेत, मागचे 2 चाकावरती ते घेऊन आले आणि डायरेक्ट आले. त्याला लाईट नाही काय नाही. बापरे धडकन झालं, धडकन असं झालं. त्याच्यामुळे मिस्टरांनी शिवी घातली. तर कारण की असं अचानक झाल्यानंतर थोडंसं प्रॉब्लेम होतं आणि रस्त्याची कामं चालू आहेत ना, त्याच्यामुळे नेमकं रस्ता संपतो कुठे आणि चालू कुठे होतो हेच कळत नाही रात्रीच्या वेळेत तरी. तर त्याच्यामुळे ना रात्रीचा प्रवास जर तुम्ही पण करत असाल तर थोडंसं सावधगिरीनंच करा. 2 ठिकाणी आमचं असं झालं होतं. 2 ठिकाणी आमचं असं झालं होतं. अचानक गाडी अशी आडवी आली सर्व्हिस रोडच्या तिथून. त्याच्यामुळे थोडंसं लगेच गरम होतं. व्हायला पण पाहिजे अशा वेळेला, कारण की त्याच्याबरोबर ट्रॅक्टर वगैरे 2 लोक होती. त्यांचं काम होतं की हात करायचं किंवा काही इशारा करायचा, काहीतरी केलं पाहिजे ना, तर त्यांनी डायरेक्ट चढवली. तर आता आम्ही जातोय आता घरी. 1 तास 1.5 तासामध्ये मी घरी पोचते. हा व्हिडिओ मी उद्या अपलोड करेन, कारण की आता जाईपर्यंत 11:30-12 वाजतील आम्हाला घरी जायला. त्याच्यामुळे आता काय हा व्हिडिओ अपलोड करत नाही. जे काही व्हिडिओ आहेत ते उद्याच अपलोड करते. ओके झालेलं आहे. तर चलो बाय बाय, गुड नाईट सगळ्यांना. सगळे जेवून खाऊन झोपली असतील आणि अजून मी प्रवासच करते. तर एक वेळ गुड नाईट म्हणा. एकदम गुड नाईट. ते स्लो 2G 4G 3G हे नसतं ना, तसं एकदम गुड नाईट असं चाललंय. कारण की एकसारखं आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय ना, सकाळी 6 वाजल्यापासून आतापर्यंत. तर त्याच्यामुळे थोडंसं थकलेत. माझं काय, मी बाजूला बसले तरी पण त्रास होतोय, पण काय करणार, थोडा वेळ मागे सीटवर झोपले, थोडा वेळ बसले, असं करत आम्ही प्रवास केलेला आहे आमचा. तर चलो गुड नाईट सगळ्यांना, गुड नाईट.